जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जी-एस-पी-आयचं जे जॉग्राफी आहे, जॉग्राफीमध्ये थिअरी नाही तर तुम्हाला डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. जॉग्राफी हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. जर फॅक्ट क्लिअर असतील तर तुम्हाला मार्क्स नक्कीच येतील. समजा एक क्वेश्चन आहे की अर्थची रोटेशन समजा 24 तासामध्ये कंप्लीट होते. अर्थचं रोटेशनमुळे डे अँड नाईट होतात. अर्थच्या रोटेशनमुळे कोरिओलिस इफेक्ट निर्माण होतो किंवा कोरिओलिस इफेक्टमुळे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये विंड्स राईट डायरेक्शनला फिरतात. तसेच साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये लेफ्ट डायरेक्शनला फिरतात. ट्रेड विंड्सबद्दल तर ईस्ट टू वेस्ट ह्या डायरेक्शनमध्ये वावरतात किंवा ट्रेड विंड्स ट्रॉपिकल रिजनमध्ये असतात किंवा ट्रेड विंड्सचं मेन जे आहे कोर्स काय ते किंवा वेस्टर्लीज वेस्ट टू ईस्ट डायरेक्शनमध्ये असतात किंवा वेस्टर्ली 30 डिग्री टू 60 डिग्रीज लॅटिट्यूडमध्ये असतात किंवा पोलर विंड ज्या आहेत त्या ईस्ट टू वेस्ट डायरेक्शनमध्ये असतात. पोलर विंड्स कोल्ड आणि ड्राय असतात. हायेस्ट विंड वेलॉसिटी टॉर्नेडोमध्ये असते किंवा विंड वेलॉसिटी ऑर्डर टॉर्नेडो ग्रेटर दॅन द हरिकेन हरिकेन जे असतं त्याच्यापेक्षा जास्त तर किंवा टॉर्नेडो स्मॉल एरियाजमध्ये असतो पण मग स्पीड खूप जास्त असतो. म्हणजे ह्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत. सायक्लोन लार्ज एरियामध्ये फॉर्म होतं किंवा लो प्रेशर मुळे निर्माण होतो. ब्लिझार्ड जे आहे ते पोलर रिजनमध्ये मेजरली तयार होतात किंवा स्ट्रॉंग आईस विंडमध्ये त्या ठिकाणी होतो किंवा ट्रोपोस्फिअरमध्ये सगळे वेदर फिनॉमिना त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात किंवा ट्रोपोस्फिअरमध्ये हाईट वाढली की टेम्परेचर कमी होतं. स्टॅटोस्फिअरमध्ये ओझोनचा लेअर असतो किंवा स्टॅटोस्फिअरमध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज असतात किंवा आयोनोस्फिअर रेडिओ वेव्स रिफ्लेक्ट करतं किंवा आयोनोस्फिअर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी उपयोगी ठरतात किंवा आयसोथर्म म्हणजे इक्वल टेम्परेचरच्या लाईन्स किंवा आयसोबार म्हणजे इक्वल प्रेशरच्या हाईट म्हणजे इक्वल जे रेनफॉल असतं ते किंवा आयसोनीप म्हणजे इक्वल क्लाउडलीनेस किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा अर्थच्या ग्रॅव्हिटेशन पूलमुळे असतो किंवा ओझोन लेअर स्टॅटोस्फिअरमध्ये असतो. ओझोन डिप्लेक्शन मेन कॉज क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत किंवा ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड मिथेन वॉटर व्हेपर आणि ओझोन येतात. कार्बन मोनॉक्साईड याच्यामध्ये येत नाही. किंवा पुढचा एखादा क्वेश्चन असेल की वेदर फिनॉमिना ट्रोपोस्फिअरमध्ये असतात. रेडिओ वेव्हज ह्या आयनोस्फिअरमध्ये रिफ्लेक्ट होतात किंवा विंड डिफ्लेक्शन अर्थ रोटेशनमुळे होतं. गर्ल्स एस-पी-आय जे आहे जॉग्राफीसाठी डेली फॅक्ट्स रिवाईज करणं खूप गरजेचं आहे. MCQ सॉल्व केल्या पाहिजे. कन्फ्युजन दूर केलं पाहिजे. राईट गाईडन्स असेल तर तुम्ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकतात. तुमचं सिलेक्शन ही आमची जबाबदारी असेल. म्हणूनच ज्यांना कोणाला जी-एस-पीचं प्रिपरेशन करायचं असेल किंवा डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच द सक्सेस अकॅडमी नाशिकसोबत संपर्क साधू शकतात. जय हिंद.